मागील भागात कोण बोलतोय? हिम्मत असेल तर माझ्या समोर ये. फोनवरील आवाज हसतो. आर्यन राजशिर्के. खूप श्रीमंत आहेस ना तू? पण या मुलीचा भूतकाळ खरेदी करण्याची तुझी लायकी नाही. श्रावणी. संध्याकाळी 6 वाजता जुन्या मिलपाशी एकटी आहे. नाही तर हा आर्यन उद्याचा सूर्य बघणार नाही. आर्यनने श्रावणीकडे पाहिलं, जिने भीतीपोटी आपलं तोंड हाताने दाबून धरलं होतं. आर्यनला समजतं की आता युद्धाला सुरुवात झाली आहे. आता पुढे कॉन्फरन्स रूममध्ये पसरलेली ती शांतता भीतीदायक होती. त्या एका धमकीच्या फोनने श्रावणीच्या पायाखालची जमीन सरकवली होती. पण आर्यनच्या डोळ्यात मात्र आता अंगार फुटला होता. त्याला श्रावणीच्या भूतकाळापेक्षा जास्त काळजी, तिच्या सुरक्षिततेची आणि तिच्या डोळ्यांतील त्या थेंबांची होती. कॉन्फरन्स रूममधून आता आर्यनच्या इशाराने क्लायंट्स निघून गेले होते आणि आता तिथे फक्त आर्यन आणि श्रावणी समोरासमोर उभे होते. तिची मान खाली होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. आर्यन श्रावणीच्या अगदी जवळ जात खालच्या आवाजात पण करारीपणे म्हणाला, श्रावणी, माझ्याकडे बघ. डोळ्यात डोळे घालून माझ्याशी बोल. श्रावणी रडत खाली मान घालूनच म्हणाली, सर प्लीज, तुम्ही यात पडू नका. तो माणूस खूप धोकादायक आहे. तुमच्या दिवाला धोका निर्माण झालाय माझ्यामुळे. मला नोकरी सोडून जाऊ द्या. आर्यनने तिची हनवटी धरली आणि तिची नजर स्वतःकडे वळवली. तुला काय वाटतं? आर्यन राजशिर्के धमक्यांना घाबरून मागे हटणारा माणूस आहे आणि तुला नोकरी सोडून जायचा अधिकार दिला कोणी? तू माझी जबाबदारी आहेस श्रावणी. तो आताच्या त्याच करारी आवाजात बोलला. श्रावणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. का सर? मी तर फक्त एक साधी असिस्टंट आहे तुमची. श्रावणी भावूक होऊन म्हणाली. आर्यनने तिच्या डोळ्यांतील अश्रू आपल्या अंगठ्याने पुसले. आता तो सुद्धा भावूक झाला होता. कारण मला आता फरक पडायला लागलाय. तुला रडताना बघून मला त्रास होतोय. हेच कारण पुरं आहे का? तो एक उसासा सोडून बोलला. इथे ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहून पिंकी दाराच्या फटीतून आतलं दृश्य बघत होती. ती स्वतःशीच फुटफुटत बोलली, अय्या, हे काय बघते मी? आपला खडूस साहेब तर श्रावणीचे डोळे पुसतोय. हा नक्की आर्यन सरच आहे की त्यांचा जुळा भाऊ प्रेम नावाचा कुणी आलाय? पण दिसायला जोडी मात्र भारी दिसते हा, एकदम पिक्चर मधल्या हिरो हिरोईन सारखी. ती बोलतच होती तितक्यात मॅनेजर ढोणे तिच्या मागे येऊन उभे राहतात. पिंकी, काय चाललंय? कामावर लक्ष आहे की साहेबांच्या वैयक्तिक आयुष्यावर? मॅनेजर ढोणे बोलले. ओ ढोणे साहेब, गप्प बसा, जरा बघा तरी यात. साहेबांच्या रागीट इंजिनला प्रेमाचा ब्रेक लागलाय आज. पिंकी त्यांना गप्प करत म्हणाली. शेवटी संध्याकाळ झाली आणि नेहमी श्रावणी पिंकीसोबत घरी निघाले. पण मध्येच आर्यनची गाडी येऊन थांबली. त्याने पिंकीला घरी निघून जायला सांगितलं आणि तो श्रावणीला घेऊन एका सुरक्षित ठिकाणी निघाला. ती मात्र काहीही न बोलता गुपचाप त्याच्यासोबत निघाली होती. कारण तो आता तिला एकटं सोडणार नव्हता याची जाणीव तिला व्हायला लागली होती. आर्यनने ठरवलं होतं की तो श्रावणीला तिच्या घरी सोडणार नाही, कारण तिथे तिला धोका होता. तो तिला आपल्या एका खाजगी गेस्ट हाऊसवर घेऊन जात होता. वाटेत पाऊस पुन्हा सुरू झाला. सर, आपण कुठे जातोय? हे तर माझ्या घराकडे जाणारा रस्ता नाहीये. श्रावणी बारीक चेहरा करून म्हणाली. आजपासून तू तिथे राहणार नाहीस. जोपर्यंत तो माणूस पकडला जात नाही, तू माझ्या नजरेसमोर राहणार. आर्यन तिच्याकडे न बघताच बोलला.
पण लोक काय म्हणतील? आणि तुमच्या घरचे? श्रावणी म्हणाली, लोकांची काळजी मी करत नाही आणि माझ्या घरात मी काय करतोय हे सांगायची मला कोणाला गरज वाटत नाही. तुला थंडी वाजते का? त्याने तिचं बोलणं इग्नोर करत विचारले. श्रावणी थंडीने थरथरत होती. आर्यनने गाडी थांबवली आणि मागच्या सीटवरून आपला कोट काढून तिच्या खांद्यावर टाकला. इथे त्याचा स्पर्श होता श्रावणी शहारली. त्यामुळे आपसुकच तिचे डोळे मिटले गेले. थँक्यू सर, ती हळू आवाजातच म्हणाले. फक्त आर्यन म्हणशील तरीही चालेल. जेव्हा आपण एकटे असतो, तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि ती थोडी अवाक होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. थोड्याच वेळात आर्यनची गाडी डोंगराच्या कुशीत वसलेल्या त्याच्या सुंदर गेस्ट हाऊस समोर जाऊन उभी राहिली. बाहेर जोरात पाऊस सुरू होता. सोबतच विजाही कडाळत होत्या. गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर श्रावणी खूप अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात अचानक वीज कडकडली आणि संपूर्ण लाईट जाऊन सगळीकडे अंधार पसरला. तिच्या भूतकाळातील आगीच्या घटनेमुळे श्रावणी आधीच अंधाराला खूप घाबरत होती. त्यामुळे आता घाबरून ती जोरात किंचाळली, नाही, वाचवा, आग लागली, आई, बाबा. श्रावणी ओरडू लागली. श्रावणी, शांत हो, शांत हो, मी आहे इथे, काहीही झालेलं नाहीये, मी तुला काही होऊ देणार नाही. तिच्या आवाजाने आत गेलेला आर्यन पळत आला आणि श्रावणीला घट्ट मिठीत घेतलं. तशी ती आर्यनच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. तो मला मारून टाकेल सर, त्याने माझ्या माणसांना हिरावून घेतलं, आता तो तुम्हालाही. ती हुंदके देत एवढंच बोलली. तसा आर्यनने काळजीने तिच्या केसांवरून हात फिरवला. श्रावणी, माझ्याकडे बघ. जोपर्यंत माझ्या अंगात श्वास आहे, तो तुझी सावली सुद्धा शिवू शकणार नाही. तुझा हा आर्यन तुझ्यासाठी कुणाशीही लढायला तयार आहे. तो तिला शांत करत म्हणाला. थोड्याच वेळात आर्यन तिला जबरदस्ती थोडं जेवायला सांगून वर रूममध्ये घेऊन गेला आणि घाबरलेली श्रावणी कधी झोपी गेली तिचं तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग आली, ती बघते तर काय, आर्यन तिथेच खुर्चीवर बसून तिची राखण करत झोपलेला होता. श्रावणी हळूच उठली आणि एकटक आर्यनच्या चेहऱ्याकडे बघत बसली. झोपेत तो किती शांत आणि वेगळा वाटत होता. तिने कधीच विचार केला नव्हता की हा रागीट माणूस तिच्यासाठी इतकं काही करेल. मला तुमच्या प्रेमात पडायचा अधिकार नाहीये आर्यन. माझा भूतकाळ खूप काळा आहे, पण तरीही काल रात्री तुमच्या मिठीत मला जे सुरक्षित वाटलं ते आयुष्यभर कधीच वाटलं नव्हतं. श्रावणी मनातल्या मनातच बोलली आणि तिने काहीतरी ठरवलं. थोड्याच वेळा जेव्हा आर्यनला जाग आली आणि तो बघतो की श्रावणी तिथे नाहीये, तिला तिथे न बघून तो घाबरून उठून बसला. बाजूला टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली होती. मला माफ करा, मी तुम्हाला संकटात टाकू शकत नाही. मी त्याला भेटायला चालले आहे. आदित्यचा जीव घेण्यासाठी मी स्वतःला संपवायलाही तयार आहे. हे त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं. श्रावणी, वेडी मुलगी. आर्यन रागाने ओरडला. आर्यन रागातच बाहेर आला. तेवढ्यात त्याला डिटेक्टिव्हचा फोन आला. सर, माहिती मिळाली आहे. आदित्य हा दुसरा तिसरा कोणी नसून श्रावणीचा सखा सावत्र भाऊ आहे, ज्याने संपत्तीसाठी तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं. डिटेक्टिव्ह बोलला. आर्यनने जेव्हा ती चिठ्ठी वाचली तेव्हा त्याच्या डोक्यातील रक्त जणू गोठले होते. त्याने क्षणही वाया न घालवता
आपल्या कारची चावी उचलली आणि तो बाहेर पडला. श्रावणी तिथून पायी निघाली होती, त्यामुळे ती जास्त लांब गेली नसेल हे त्याला ठाऊक होते. त्याने गाडी वेगाने पळवली आणि साधारण 2 किलोमीटर अंतरावर त्याला श्रावणी रस्त्याच्या कडेने चालताना दिसली. तिचा चेहरा रडून सुजला होता आणि ती शून्यात बघत चालत होती. आर्यनने गाडीचा जोरात ब्रेक मारला तसा टायरचा वास संपूर्ण शांततेत घुमला. तो गाडीतून खाली उतरला आणि देवाने श्रावणीच्या दिशेने गेला. श्रावणी थांब. तशी विचारात हरवलेली श्रावणी तिथेच थांबली आणि तिने दचकून मागे पाहिलं तसा तिचा तोल गेला. पण आर्यने तिला सावरलं आणि ती त्याच्या मिठीत गेली. तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरलेले होते, जे बघून आर्यनच्या काळजात चर्र झालं. सर, तुम्ही इथे? प्लीज मला जाऊ द्या, मी तुम्हाला संकटात टाकू शकत नाही, श्रावणी त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तसे आर्यनने तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडले. संकट? तुला वाटतं मी तुला अशा अवस्थेत मरण्यासाठी सोडून दे? श्रावणी, तुला अजून आर्यन राजशिर्के समजलाच नाही. ज्याला मी आपलं मानतो त्याचा हात मी कधीच सोडत नाही, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण आदित्य, तो राक्षस आहे. त्याने माझ्या आई वडिलांना मारलं. तो तुम्हालाही सोडणार नाही, श्रावणी कडवडून बोलली. आर्यनने आता तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्याला मी बघून घे. आता तू गप्पपणे गाडीत बसतेस. आपण आधी ऑफिसला जाऊया, तिथे पिंकी तुझी वाट बघते. आणि हो, यापुढे माझ्या परवानगीशिवाय पाऊलही बाहेर टाकायचं नाही, समजलं? तो थोडं शांत होऊन पण तिला ऑर्डर देत असावा अशा प्रकारे बोलला. त्यामुळे श्रावणीने निमूटपणे मान डोलावली. आर्यने तिचा हात धरून तिला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवलं. त्याने स्वतः चुकून तिचा सीट बेल्ट लावला आणि त्या क्षणी दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. श्रावणीला आर्यनच्या श्वासांची ऊब जाणवत होती. गाडी सुरू झाली, पण गाडीतल्या त्या शांततेत आता भीतीपेक्षा एक वेगळंच सुरक्षित नातं उमलू लागलं होतं. आर्यनची गाडी ऑफिसच्या पार्किंगमध्ये शिरली. आर्यनने गाडी पार्क केली आणि तो श्रावणीसाठी दरवाजा उघडायला गेला. श्रावणी गाडीतून उतरली. तिचे पाय अजूनही थरथरत होते. आर्यनने तिला आधार देत लिफ्टपर्यंत नेलं. लिफ्टमधून वर जात असताना श्रावणीने आरशात स्वतःला पाहिले. तिचा विस्कटलेला अवतार बघून तिला संकोच वाटत होता. लिफ्टचे दरवाजे उघडले आणि समोरच पिंकी आणि मॅनेजर ढोणे चिंतेत उभी त्यांच्या नजरेस पडले. तशी पिंकी पळत आली आणि तिने श्रावणीला मिठी मारली. अगं मेले, कुठे गेली होतीस? मी सकाळपासून तुला फोन करते. आणि सर, तुम्ही हिच्यासोबत? तुम्ही दोघे एकत्र कसे? पिंकीने काळजीने विचारले. हो सर. आणि श्रावणी मॅडमच्या डोळ्यात पाणी का? काही झालं का? मॅनेजर ढोणेही बोलले. आर्यन सर्वांना कळक नजरेने बघत बोलला. काही प्रश्न विचारण्यासारखे नसतात ढोणे. पिंकी, हिला आत घेऊन जा. तिला पाणी दे आणि तिची नीट काळजी घे. मी कॅबिनमध्ये आहे. एवढं बोलून तो निघून गेला. पिंकी श्रावणीला घेऊन कोपऱ्यातल्या टेबलाकडे गेली. चल गणाने, काय झालंय ते मला सांग. या आर्यन सरांनी तुला काही उलटं पालटं बोललं का? हो, मी बघून घेते त्याला, ती डोळे मिचकावत म्हणाली. नाही पिंकी, त्यांनी तर माझं आयुष्य वाचवलंय, श्रावणी मात्र हळू आवाजातच बोलली. पिंकीने श्रावणीला पाणी दिलं आणि तिचे केस नीट केले. श्रावणीच्या मनात आर्यनच्या बदललेल्या वागण्याबद्दल विचार सुरू होते. आता पिंकीने तिला हळूच विचारले. अगं साहेब, तुझ्यासाठी इतके का धावले? काहीतरी गडबड आहे हा? श्रावणी फक्त लाजून मान खाली घालते. जे पिंकीच्या नजरेतून सुटलं नाही. दुपारची वेळ झाली होती. आर्यन आपल्या कॅबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत होता, पण त्याचं लक्ष बाहेर बसलेल्या श्रावणीकडे होतं.
त्याने इंटरकॉमवरून मॅनेजर ढोणींना जेवण मागवण्यास सांगितले. काही वेळाने हॉटेलमधून जेवणाचे पार्सल आले. आर्यन स्वतः ते पार्सल घेऊन बाहेर श्रावणीच्या डेस्कपाशी गेला. सर्व स्टाफ त्यांच्याकडेच बघत होता. श्रावणी, उठ, हे जेवण घे आणि माझ्या कॅबिनमध्ये चल, तो शांतपणे बोलला. नको सर, मी इथेच पिंकीसोबत जेवण करेन, श्रावणी म्हणाली. मी तुला विचारलं नाही आहे, ऑर्डर दिली आहे, चल. आर्यन टेबलवर हात ठेवून हळू आवाजात बोलला. आता श्रावणीला मजबूर होऊन त्याच्यासोबत जावंच लागलं. दोघं कॅबिनमध्ये गेले आणि आर्यनने स्वतः प्लेटमध्ये दोघांसाठी जेवण वाढलं. सर, तुम्ही हे सगळं का करताय? मी तुमची नोकर आहे, श्रावणी बोलली. आर्यन मात्र काहीही न बोलता तिला घास भरवण्याचा प्रयत्न करतो. नोकर असतीस तर तुला बाहेर कोपऱ्यात बसवलं असतं श्रावणी. का रात्री तू माझ्या मिठीत असताना मला जे जाणवलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. मला तुझा भूतकाळ पुसून टाकायचा आहे आणि तुझं भविष्य सुंदर बनवायचं आहे, तो ठामपणे म्हणाला. तसं श्रावणीच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं. पण मी त्या लायकीची नाही आहे आर्यन, ती भाऊक होत म्हणाली. हे तू ठरवू नकोस, आता गप्प जेवून घे, तुला औषधं पण घ्यायची आहे, आर्यन बोलला. श्रावणी जेवू लागते आणि आर्यन तिला कौतुकाने बघत राहतो. कॅबिनच्या काचेच्या पलीकडे पिंकी आणि ढोणे साहेब डोकावून बघत असतात. आर्यनला हे समजतं आणि तो जोरात पडदा उडतो, ज्यामुळे बाहेरच्यांची धावपळ उडते आणि कॅबिनमध्ये एक हलका हास्य श्रावणीच्या चेहऱ्यावर येतं, जे पाहून आर्यनला जगातील सर्वात मोठं सुख मिळाल्यासारखं वाटतं. आर्यननेही जेवण केलं आणि श्रावणी तिथेच होती की अचानक आर्यनच्या फोनवर पुन्हा एकदा मेसेज आला. आणि यावेळी तो मेसेज आदित्यचा नसून आर्यनच्या आईचा होता. आर्यन, मी तुझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे आणि आम्ही उद्याच पुण्याला येतो. तो मेसेज वाचून आर्यनचा चेहरा गंभीर झाला. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.